वेलकम टू प्रियांका किचन। प्रियांका किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा लाभो ईश्वरचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। आज भोगी आहे, तर मी ह्याच्या आधी पण व्हिडिओ केला होता भोगीच्या भाजीचा, म्हणून मी काय पहिला व्हिडिओ टाकला नाही। म्हटलं तर चला तुम्हाला आता दाखवूया आपण भोगीची भाजी मी बनवणार आहे आणि भाकरी बनवणार आहे। तर त्याच्यासाठी मी कोणत्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवणार आहे, पण थोडी एक मी माहिती देते भोगीची। आपण भोगी का म्हणतो आणि भोगीची भाजी ह्या भाज्या का करतो, कारण ह्या सीझन मध्ये ह्या भाज्या सगळ्या अवेलेबल असतात। वाटाणा, गाजर, फ्लावर, हरभरा, परत घेवडा, पावटा वगैरे हे सगळ्या ज्या भाज्या असतात ना, ऊस, ह्या सगळ्या भाज्या ना ह्या सीझनला अवेलेबल असतात। म्हणून ह्या टायमाला आपण भोगीची भाजी करतो। आणि भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून बोलतात म्हणजे सकाळी लवकर उठायचं आणि पाण्यामध्ये तीळ टाकून ते आंघोळ करायची असते त्याच्या भोगीच्या दिवशी। त्याच्यामुळे आपल्या ज्या शरीरात काही रोगराई वगैरे काही असेल तर ते निघून जातं आणि आपण सुदृढ राहतो। हे महत्व आहे भोगीचं। आणि भोगीची पूजा सगळेजण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतात। कोण सुगडमध्ये वगैरे, आम्ही सुगड उद्या संक्रांतीला पूजतो। सुगड ते मी तुम्हाला उद्या व्हिडिओ दाखवीनच, करेन तो व्हिडिओ दाखवेन। पण आज मी भोगीच्या दिवशी मी ज्या भाज्या घेतलेल्या आहेत, मी थोडक्यात तुम्हाला भोगीची माहिती सांगितली। म्हणजे भोगीची भाजी म्हणजे का नाव पडलं आणि भोगीची भाजी कशासाठी करतात वगैरे, तुम्हाला ह्याच्याबद्दल काही जरा माहिती असेल तर मला कमेंट करून प्लीज सांगा नक्की। मला एवढं माहिती आहे की भोगी ह्या सीझन मध्ये ह्या भाज्या अवेलेबल असतात, म्हणून ह्या भाज्या या भोगीच्या दिवशी ह्या भाज्या आपण करतो आणि देवाला नैवेद्य करतो। आपण बाजरीची भाकरी तीळ का टाकून, आणि ह्या भाजीमध्ये पण आपण तीळ टाकतो, शेंगदाण्याचा कूट टाकतो, शेंगदाणे घेतो। तर मी तुम्हाला दाखवते आता मी काय काय घेतलेले भाज्यांमध्ये। मी जास्त काय घेतलेल्या नाहीये, 6-7 भाज्या घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या घ्या। तर गाजर आणि फ्लावर घ्या, वाटाणा आणि हरभरा हे 3 भाज्या मेन आहेत, त्या या भाज्या घ्या तुम्ही। मला बोरं नाही मिळाली म्हणून मी बोरं नाही घेतली, नाहीतर बोरं पण टाकतात। मागच्या टायमाला मी भाजीमध्ये बोरं टाकली होती, काल मी पूर्ण फिरली पण मला बोरं काय आमच्या इथे मिळाली नाही। तर म्हटलं ज्या आहेत त्या मी तुम्हाला भाज्या मी आता दाखवते। चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया। काय काय घेतल्यात भाज्या हे बघा। मी काय काय भाज्या घेतलेल्या आहेत। इथे आपल्या फोडणीसाठी कांदा, टमाटर घेतलेला आहे। हिरवी मिरची मला हवी आहे म्हणून मी ठेवली आहे ती तिथे चिरून। आणि इथे आपले हे सफेद तीळ घेतलेत, कोथिंबीर घेतलेली, इथे आपली थोडी मेथी घेतलेली, एक छोटा बटाटा, एक छोटं वांग घेतलेलं आहे, हा मटार घेतलेला आहे, हा फ्लावर घेतलेला आहे, हे गाजर घेतलेलं आहे आणि आपला हा हरभरा घेतलेला आहे, आता मार्केटमध्ये येतो। आणि हे आपले थोडे शेंगदाणे घेतलेत आणि इथे एक छोटीशी आपली सिमला मिर्च घेतलेली। तर मी ह्या एवढ्या माझ्याकडे भाज्या होत्या, त्या मी भाज्या इथे वापरून आपली भाजी बनवणार आहे, भोगीची भाजी। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आपण गॅस चालू करूया इथे। ह्या भाज्या मी आता सगळ्या आहेत ना धुवून घेते, आपल्या ह्याच्यामध्ये घेऊन चाळणीमध्ये। हे बघा, ह्याच्यात ह्या भाज्या घेतल्यात आणि मी ह्या भाज्या धुवून घेते स्वच्छ। तशा धुतलेल्या आहेत पण मी काल धुवून ठेवल्या होत्या ना। जरा वांगा बटाटा मी आता कट केला, तर म्हटलं थोडं कढई आता इथे गरम झाली। आता इथे मी तेल टाकते, एक मोठा चमचा भरून। काय झालं, जा पण जा।
इथे मी छोटा चमचा आपली मोहरी टाकलेली, थोडं जिरा, इथे आपला एक कांदा घेतला होता मी, इथे एक हिरवी मिरची टाकली आहे मी, आणि इथे मी अद्रक लसूणची पेस्ट तुम्हाला सांगायला विसरली आहे. गॅस मिडियम करायचा. कांदा आपला थोडा नरम झाला तर मी ते टोमॅटो हे करून घेते, टाकून घेते भाजीमध्ये. आणि टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे. आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकायचे. टोमॅटो आता आपला मऊ झालेला आहे. इथे मी हिंग टाकते, 1 चमचा हळद, गरम मसाला 1 चमचा, थोडासा हा आमचा घरगुती मसाला मालवणी, आणि ही लाल मिरची पावडर काश्मीरी आणि बेडगी. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा. व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचंय. व्यवस्थित मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आपण. थोडीशी कोथिंबीर टाकते जरा. इथे मी पाणी टाकते. असं साईडनी पाणी टाकायचं, मधीच पाणी टाकायचं नाही, म्हणजे मसाला कसा आपला कढईला चिपकत नाही, लागत नाही. मग हे बघा, मस्तपैकी मसाला आपला ते शिजून घ्यायचा आहे. तेव्हा असं साईडनी मस्तपैकी असं तेल सुटलं पाहिजे. गॅस मी इथे स्लो करते. आणि इथे आपली ही भाजी इथे हे करते, ऍड करते. जेवढ्या मी भाज्या घेतल्या होत्या त्या सगळ्या धुवून परत एकदा स्वच्छ घेतल्या आहेत मी. आणि ह्याच्यात आताच मी इथे मीठ टाकते. पहिला मी थोडं टाकलेलं म्हणून मी आता एवढंच मीठ टाकते चवीपुरतं. म्हणजे भाज्या आपल्या व्यवस्थित एकसारख्या शिजून येतील सगळ्या भाज्या.
त्याच्यावर मी झाकण ठेवते, स्लो गॅस करते आणि भाजी आपल्याला वाफेवर शिजायची आणि थोडं इथे मी पाणी ऍड करते. भाजी आपली शिजते तोपर्यंत भाकरीचं पीठ मळून घेते मी. भाकरी तर सगळ्यांना येते, चालेल. मी भाकरीचं इथे आपलं पीठ मळून घेते मी. त्याच्यामध्ये मी हे तेल टाकून घेते आणि आपलं पीठ मळून घ्यायचं इथे. मी तवा तिथे ठेवलेला आहे आपला गरम करायला. भाकरी थोडी थापली की आपण तिला जरा उचलून पीठ आपण व्यवस्थित खाली वगैरे आणि भाकरीला मागच्या साईडला पसरून घ्यायचं, म्हणजे ती आपली भाकरी व्यवस्थित आणि थापली जाते आणि साईडने अशी थापत जायची. एकदम पातळ व्यवस्थित करायची. कुणाला जाड आवडते, कुणाला पातळ, आणि मी पातळच करते. मला पातळ भाकरी आवडते आणि पातळ भाकरी भाजली ना की छान कडक, आणि ती दुसऱ्या दिवशी पण खायला बाजरीची भाकरी छान लागते चहा बरोबर. तर मी आता फक्त 2च करणार आहे नैवेद्यापुरत्या. बाकी मग मी संध्याकाळी मिस्टर आले की बनवणार. मी परत त्याच्यात तीळ टाकणार आहे. चला दाखवते तुम्हाला. ते मी आपली भाजी बघते. त्यात मी हे ताटावरचं पाणी ऍड करते इथे, आणि इथे आपलं मी तव्यावर तेल टाकून घेते, जेणेकरून आपली भाकरी चिकटणार नाही. तिथून दिसते की नाही माहिती नाही बघा. तव्यावर मी भाकरी आपली टाकलेली आहे. ह्याच्यावर तीळ टाकलेत मी ह्याच्यावर.
इथे मी दुसरी भाकरी पण करून घेते। आता इथे आपली भाकरी झालेली आहे। मस्तपैकी आपली भाजी छान पैकी झालेली आहे। त्याच्यात मी आपले तेल टाकते, कोथिंबीर, आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे। मस्तपैकी गॅस मी इथे आपला बंद करते। याच्यात मी शेंगदाण्याचा कूट वगैरे काय नाही टाकलेला आहे, ऑलरेडी शेंगदाणे आहेत त्याच्यात, मी कूट वगैरे टाकलेला नाही काय। आणि ही भाजी आपली छानपैकी झालेली आहे, मस्त अशी, जास्त पातळ पण नाही असं हेच नाही, सुकी केली आहे, एकदम सुकी पण नाही। तर चला तुम्हाला दाखवते, नैवेद्याचं हे करते, ताट करते। भोगीचं आज ताट तयार झालेलं आहे। ही मिक्स आपली भाजी आहे मस्तपैकी, आणि इथे गाजर, काकडी आणि आपल्या बाजरीच्या 2 भाकरी। तर सर्वांनी खायला या, आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा। पटापटा थोडेसे सबस्क्राईब राहिलेत 1000 व्हायला माझे, प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, आणि असेच माझे नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ येत राहतील। धन्यवाद। तर आपण परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। मी मगाशी तुम्हाला बोलली लाईक सबस्क्राईब म्हटलं, परत एकदा कॅमेऱ्यासमोर येऊन बोलूया की सगळ्यांना भोगीच्या आणि संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला हे सगळे चांगले दिवस, नवीन वर्ष 2025चं वर्ष सुखात आणि समाधानात जाऊ दे, सगळ्यांना सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ दे, ही मी सर्व देवाशी प्रार्थना करते। आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा। हे बघा आमची डेझी, तिला भूक लागली आहे, तिच्याबरोबर पण एक तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेन। माझी हेच सोडत नाही बघा, इथे मागे मागेच असते किचनमध्ये। एक मिनिट तुम्हाला। डेझी काय झालं बाबू, तुला भूक लागली? हे बघा आमची डेझी क्वीट, एकदम मस्त छान छान आहे, आंघोळ घातली आहे तिला तिच्या पप्पांनी मस्तपैकी, आहे ना शोनू? म्याव बोल शोनू, म्याव बोल, म्याव बोल, म्याव बोल, म्याव बोल, म्याव बोल, ए गुड्डू म्याव बोल ना, म्याव बोल, म्याव बोल। खूप मस्ती करते, तुम्हाला एक दाखवीन, तिचा एक व्हिडिओ बनवीन मी। सर्वांना बाय बाय, परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये। छान व्हिडिओ मी बनवून ठेवलेले आहेत, पण टाइम नसल्यामुळे अपलोड करायला वेळ नाही भेटलाय। आपले बिना पाकाचे तिळाच्या लाडवांचा पण मी बनवलेला आहे, तो येईल व्हिडिओ, मी तुम्हाला दाखवीन तो व्हिडिओ मी। चला परत भेटूया आपण एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये।